लागली लागल्या बाबासारखंच बाबा कसं काम करतो गोड गोड असं मस्त काम येतोय कधी तसंच काम असलं की कसं गोड गोड आवाज येतोय तोंडात कसा रुबाब असतो काय तुमचेच गुण उतरले आहेत त्यांच्यात. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर तुमचा आजचा दिवस खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर हा शनिवारचा दिवस आहे आणि माझ्या नवऱ्याला ना पुण्याला जायचं होतं. बाहेर जायचं असलं आणि सारखं जर जाणं झालं ना तर मी ओरडते ना सारखं, तर म्हणून असं गोड गोड बोलते जेव्हा आपलं काम साधून घ्यायचं असेल ना त्यावेळी. तर तेच आमची चेष्टा मस्करी चालली होती. ही दुसरा दिवस आहे. आज काय कालचं थोडंसं जेवण शिल्लक होतं त्यामुळे आज काय जेवणाची गडबड नव्हती. त्यात रविवार असल्यामुळे सुट्टी पण होती पोरांना. अजून चपाती वगैरे करायच्या होत्या, म्हटलं नंतर करायच्या. पाणी आलं होतं लवकर त्यामुळे पाणी सगळं घासून धुवून भरून घेतलं. हे माझं पुढचं तुमचं चवाळीचा वेल वगैरे असं बहरलेलं आहे, पण शेंगा कणे अजून लागत नाही. म्हणजे 4-5 लागतात आणि लगेचच वाळून जाते. नेमकं काय प्रकार आहे आणि हे उन्हाळ्यात येतं म्हणे. मग मी आत्ता पावसाळ्यात लावून चूक केली का काय असं वाटायला लागले. बघूया आता. पाणी भरलं त्यानंतर थोडंफार माझं आवरलं. कपडे अजून ह्यांची वगैरे काढलेली की नाही तशीच बाकड्यावर ठेवलेले आहेत. हा मी आरसा दाखवलेला आहे ना, आमच्याकडे संक्रांतीला सुहासिनींना बोलवतात. गजलक्ष्मी म्हणून असतं, सुपात्या सगळं शृंगार वगैरे की नाही देतात. तर त्यात हा मला आरसा आला होता. मी आज कपाट वगैरे सगळी लावून घेतलेले आहेत. त्यात हा आरसा सापडला, तो बाहेर काढून ठेवलेला आहे. कारण असे छोटे आरसे कसं आता हल्ली कोणी वापरत नाही. कपाटालाच आरसा असतो त्यामुळे काय प्रश्नच येत नाही. तर तो काढून ठेवला बाहेर. कपाट वगैरे लावून झालं होतं. म्हटलं आता घडी घातलेली थोडीशी कपडे लावायची होती, जी धुवायची होती ती कपडे काढायची होती. ते सगळं कपड्यांची कामं आवरून घेतलीत. त्यानंतर थोडंसं बाहेर वर्कशॉपमध्ये गेले होते. कारण ह्याने वर्कशॉपमध्ये नसले की थोडंफार मग लक्ष द्यावं लागतं. कारण मुलं वगैरे आहेत, काय प्रॉब्लेम येत नाही, तरी पण आपलं लक्ष असलेलं बरं असतं. मग थोडा वेळ बसले पोरांसोबत बोलत. त्यानंतर इथं आता दुसऱ्या दिवशीची सकाळी, म्हणजे ॲक्च्युली तिसऱ्या दिवशीची. तर इथं मी पहिल्यांदा चपातीला पीठ मळून घ्यायचं होतं. काल थोडंसंच गिरण झाली कारण काल लाईट ये जा करत होती. त्यामुळे थोडंसं पीठ पूर्ण संपलेलं, त्यामुळे थोडंसं गहू दळून ठेवलं होतं. त्याचंच म्हटलं आज पीठ मळून घ्यायचं चपातीला. त्यानंतर भाजीसाठी माझ्याकडे आता दोडका होता पटकन होणारा, म्हटलं तर दोडक्याचीच भाजी करायची होती. पीठ मळलं त्यानंतर फ्रीजमधून दोडका वगैरे बाहेर काढला. दोडका चिरला, साल वगैरे काढून ते फोडणीला दिलं. त्यानंतर चपाती वगैरे करून पोरं गेलीत. दोघांचं पण रुटीन आता चालू झालेलं आहे. आज काय ह्यांनी जेवायला नसल्यामुळे आमटी रात्रीची शिल्लक आहे. आमच्या दोघींच्या पुरती भात फक्त लावला. तर हे जे रुटीन दाखवत आहे ते बुधवारचं आहे. बुधवारची सकाळ आहे पहाटेची. उठल्या तर माझे काय काय कामं चाललेली असतात. म्हणजे बुधवारी काय काय केली हे तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा तर केस बांधले, हात धुतला. त्यानंतर सिलेंडरचा रेग्युलेटर चालू केला. दूध एका बाजूला गरम करत ठेवलं कारण माझं पहिलं काम असते. कारण दूध खराब होईल ह्याचीच मला जास्त भीती असते त्यामुळं. आणि दुसऱ्या बाजूला कढई ठेवली. पहिल्यांदा तर खोलगट तव्यावर भाजून घ्यायच्या गवारी असं ठरवलं होतं. म्हटलं मग तवा खराब होणार आणि फोडणीला आणि कढईत टाकणार, त्यापेक्षा कढईतच भाजून घ्यायचे. गवारी काय कालच निवडून ठेवल्या होत्या त्यामुळे त्या लगेचच फोडणीला दिल्या. तोपर्यंत चपातीला पीठ मळून घेतलं आणि चहाचं साहित्य भांड्यामध्ये काढून घेतलं. दूध गरम झालं, त्याच गॅसवर लगेचच चहा ठेवला. आता म्हटलं नाश्ता काय वेगळा करत बसायचं नाही, कारण पोरं उठतोपर्यंत मग मी माझं पण आवरून घेतलं. कारण 7:30ला पोरं उठतात, तोपर्यंत म्हटलं आहे वेळ, तर मी माझं आवरून घेतलं. आणि मग इथून पुढे नाश्ता आणि अजून चपात्या बनवायच्या. हे मग लवकर आवरत नाही नाश्ता काहीतरी वेळाचा केला तर, म्हणून मग पटकन कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलं आणि मॅगी करून घेतली मस्तपैकी. आपलं घरगुती तिखट मीठ घालतेच मी, तो मॅगीचा मसाला घालून झाल्यानंतर पण बघा अशा पद्धतीने करून छान होते. तर माझ्या पोरांना जर भाज्या आवडत असतील तर भाज्या घातल्या तरी पण चालतात. माझ्या पोरांना इतकं आवडत नाही त्यामुळे मी साधं सिंपलच केलं. पोरांना नाश्ता चहा, एक जण चहा पितो आहे, एक जण दूध पितो आहे, त्यामुळे त्याला दूध चहा नाश्ता दिला. त्यानंतर चपातीचं पीठ थोडंसं तेल लावून मरडून घेतलं आणि चपात्या केल्या. मग ह्यांना पण चहा चपाती वगैरे दिली. पोरं गेली, सकाळची घरातली कामं सगळी आवरलेली आहेत. आता थोडंसं म्हटलं सकाळचं कसं बाहेर वर्कशॉपमध्ये कस्टमर वगैरे नसते त्यामुळे बरं पडतं. इथं मी जगदाळा दोडका वरणं वगैरे चवाळी असं लावलेलं आहे. ते कुठंपर्यंत वाढले म्हटलं एक फेरी टाकून यावी. आणि पाऊस पण नव्हता म्हणून थोडंसं म्हटलं बाहेर पण वातावरणात फिरणं होतं आणि हे बघणं पण होतं.
हे आयब्रोज किती वाढले, जवळजवळ 2 महिने झाले असतील. करायला जायचं म्हणते. फक्त इथनं कॉलनी त्या ताईच्या घरापर्यंत जायला कनी मला आळस, आणि यासाठी 2 महिने घालवले. आता म्हटलं पर्याय नाही, कारण माझं कनी ह्या 2 भुया पण इथं जुळतात आणि असं मोठं होतं आहे, त्यामुळं कनी करायलाच लागतात. मगाचे आयब्रोज आणि आताचे आयब्रोज किती फरक दिसतोय. आणि मला आयब्रो पेन्सिल लावायची काहीच गरज नाही, कारण माझ्याकडे नॅचरलच इतक्या काळ्या आहेत आणि अशा भरगतच आहेत इथून इथंपर्यंत. इथून नाही, इथून हे काढते मी. थोडंसं मला क्लीनअप पण करायचं होतं, ते पण करून घेतलं. त्यानंतर घरी आले. घरात आल्यानंतर जेवण केलं आणि आता बरोबर किती वाजलेत मी ते बरोबर 2 वाजले. दिसलं 2 वाजलेत. आता माझं सकाळचं सगळं आवरलेलं आहे. आता एक डुलकी मारायची. चला ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. माझं क्लीनअप कसं झालं सांगा.